जन्म सफलता यात नराची जन्मभूमी मातृदेवता स्वधर्म अपराधा संरक्षावे निषेधी याते शिर घेऊन घरात इंद्र पदास्तव ही न धरावा परसत्तेचा हे पद आपण आत्मनिरूपणाकरता घेतलेला आहे. सुंदर शास्त्रेचा लोककला महोत्सव चाललेला आहे. सकाळपासून आतापर्यंत सुंदर अशा तऱ्हेचे वेगवेगळे सांस्कृतिक कला प्रकार चाललेले उद्या आहे. मुळात हे आज आपण हे सांस्कृतिक सगळे कला प्रकार ज्यांच्यामुळे करतो आहोत त्यांचं चरित्र त्यांचं गुणगान आज आपण कीर्तनामध्ये करणार. आज ही कला कुणामुळे टिकली? आज ही जी आपल्या धर्मामध्ये असणारी जी कला प्रकार आहे, सांस्कृतिक कला आहे, अनेक प्रकार आहेत. नृत्य आहे, फुगडी आहे, नाट्य कला आहे, भजन कला आहे, गायन कला आहे, भाला कला आहे, कीर्तन कला आहे. ह्या सगळ्या कला कशामुळे? उद्या दशावतारी नाटक पण ही दशावतार सुद्धा कला ही कशामुळे टिकली? ही पूर्वजांनी आपल्या राष्ट्राकरता दिलेलं जीवनदान आहे. आपल्या पूर्वजांनी जे आपलं प्राणार्पण केलं आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आणि म्हणून आपण हे कला प्रकार आज करू शकतो. माणूस जन्माला आला म्हणजे केवळ त्याचं सार्थक झालं असं नाही. मनुष्य जन्माला आल्यानंतर माणूस जेवण खाण हे सगळ्यांचं ठरलेलं आहे. प्राणी मात्राचं सुद्धा जेवण खाण चाललेलं असतं. गायी, गुरं एवं अरण्यातले सुद्धा हत्ती, डुक्कर, वाघ, सिंह, अस्वल, हरिण सगळेजण आपण आपलं पोट भरताय. सगळेजण पोट भरतायत आपलं. सगळेजण आपला जीव जगवतायत. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य वेतत पशुभीर नारायण. प्रत्येक जो जन्माला आला प्राणी त्याला आहार आहे, त्याला दुसऱ्याकडून भय आहे, निद्रा आहे, मैथून सर्व काही सगळ्यांना समान दिलेलं. पण मनुष्य म्हटला की मनुष्याला काहीतरी वेगळं दिलेलं आहे. हा मनुष्याचा जो धर्म आपल्याला प्राप्त झाला, आपला जन्म ह्या भारतामध्ये झाला, या हिंदुस्थानामध्ये झाला आणि हिंदू धर्मामध्ये आपला जन्म झाला, हे आपलं भाग्य समजलं पाहिजे. जेवण खाणं म्हणजे केवळ जेवणाचं सार्थक झालं असं म्हणता येणार नाही. खरं जीवनाचं सार्थक कसं आहे? आजपासून उद्यापर्यंत जे कला प्रकार पाहतो आहोत त्यामध्ये खऱ्या अर्थाने जीवनाचं सार्थक काहीतरी आपण करतो आहोत जीवनात. केवळ खाणं जेवण नाही, काहीतरी आपण जीवनामध्ये कला करतो आहोत, काहीतरी राष्ट्रासाठी करतो आहोत, खाण्या जेवण्या व्यतिरिक्त काहीतरी चांगलं करतो आहोत संस्कृतीसाठी, धर्मासाठी. ह्याच्यात खरी जन्म सफलता आहे. जन्म सफलता यात नराची, नर म्हणजे माणूस, यात नराची जन्मभूमी ही मातृदेवता स्वधर्म अपुराता. आपण जर पाहिलं असेल तर आपल्या भारत देशाला आपण भारत माता म्हणतो. फक्त भारत देशालाच भारत माता म्हटलं जातं. जगामध्ये तुम्ही कधी ऐकलंय का टीव्हीवर, मोबाईलवर वगैरे किंवा पेपरमध्ये किंवा ऐकलंय का इंग्लंड मम्मी? हा ऐकलंय? फ्रान्स मॉम, इराण डॅडी, असं कधी ऐकलंय? नाही. आपला भारत देश आहे, या भारत देशालाच फक्त माता म्हटलं जात आहे, देशालाच फक्त माता म्हटलं जात आहे. हे आपलं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. भारत भूमी आहे. आपण प्रत्येक गोष्टीला आपण दैवत्व मानतो. आपल्या भूमीला सुद्धा आपण देवत्व मानतो. ही दैवत्व आहे, आपण त्याला प्रणाम करतो.
जन्म सफलता यात नराची जन्मभूमी मातृदेवता. ज्या जन्मभूमीवर आपला जन्म झाला आहे या जन्मभूमीचं आपलं ऋण आहे आणि हे ऋण फेडण्याकरता माणसानं प्रत्येकानं करावं. जीवनात घडवलं पाहिजे, घडलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे हे पूर्ण केलं पाहिजे. जन्मभूमी मातृदेवता, भारत मातेला आपण माता म्हणतो. मग काहींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर पिता कोण? आता माता जर भारत मातेला म्हणतात तर पिता कोण? पण आम्हाला सांगितलं राष्ट्रपिता. पण मला एक सांगा, राष्ट्रपिता म्हणून जे गांधींना सांगितलं ते कसं शक्य आहे? कारण भारत हा देश अनादी कालापासून आहे. राजा भरताचं नाव, राजा जो भरत झाला पुराण काळामध्ये, त्या भरतावरून भारत हे देशाला नाव पडलं. त्यापूर्वी भारताला आर्यावर्त असं नाव होतं. हा भारत देश, हे भारत नाव त्याच्याकडून पडलं म्हणजे पुराण काळापासून आहे, आतापर्यंत आहे आणि पुढेही राहणार आहे. मग ही जर आपली भूमी ही माता जर अमर आहे तर एक मरणारा माणूस पिता कसा होईल? प्रत्येकाच्या मनात प्रश्न असेल, पिता कोण? मरणारा माणूस पिता होईल का आपला? नाही होऊ शकत. जर माता अमर आहे तर पिताही अमर असला पाहिजे. आम्हाला सांगितलं राष्ट्रपिता म्हणून, खऱ्या अर्थानं भारताचा राष्ट्रपिता होऊच शकत नाही. कारण भारत कित्येक युगानुयुग आहे, वर्षानुवर्ष लाखो वर्ष झाली, पुढेही राहणार आहे. पण आम्हाला ते सांगितलं, पण खऱ्या अर्थानं जर आपला पिता जर कोण असेल तर तो पिता म्हणजे धर्म आहे. धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे माणसानं वागण्याचे जे नियम आहेत, सद्धर्मानं, सत्कार्यानं, सदाचरणानं वागण्याचे जे नियम सांगितले आहेत त्याला धर्म म्हणतात. आपल्याला हिंदू धर्म सांगितलाय. हा हिंदू धर्म कसा सांगितलाय की त्याच्यामध्ये कसं वागायचं, काय करायचं हे सांगितलेलं आहे. आपल्या धर्माला कसं वागायचं धर्मामध्ये याबद्दल सगळी माहिती सांगितली, कसं वागावं. आपली भारत भूमी आहे आणि ह्या भारत भूमीमध्ये अनेक आक्रमण झाली. हे सगळे आक्रमण झाली, ही आक्रमण आपल्या देशावर परदेशातून झाली. आता परदेशातून म्हणजे पाकिस्तानातून नव्हे. 1947 साली पाकिस्तानची निर्मिती झाली. फक्त वर्ष झाली आहे 77. फक्त 77 वर्ष झालेली आहे. त्यापूर्वी पाकिस्तान अस्तित्वात नव्हता. मग भारत कुठं होता? आत्ताचा पाकिस्तान, बांगलादेश हा सुद्धा भारतात होता. एवढंच नव्हे तर त्याच्याही कित्येक वर्षानुवर्ष जर वर्ष मागे गेलं असेल तर इराण, इराक, इंडोनेशिया हे सगळे देश भारत होते. कारण महाभारत जे युद्ध झालं, ह्या महाभारत युद्धामध्ये महाभारत हे म्हटलं गेलंय. का म्हटलं गेलंय तर ह्या महाभारत म्हटलं कारण पृथ्वीवरचे सगळे राजे या युद्धामध्ये सामील झालेले होते. ते कुठून आले होते? इराण, इराक वगैरे. पण त्यावेळेला त्या देशांची नावं वेगळी होती. आता नावं वेगळी आहे. इराकला मेसोपोटेमिया म्हणतात, इराणला पर्शिया हे देशाचं नाव आहे. आत्ताच आपल्या 26 जानेवारीला इंडोनेशियाचे राष्ट्रपती अध्यक्ष भारताच्या प्रजासत्ताक दिना दिवशी येऊन गेले. त्यांना अध्यक्षपद दिलं गेलं. हे दिलं गेलं त्या निमंत्रित पाहुणे म्हणून आणले आणि ते पाहुणे आणले त्यांनी सांगितलं की माझा डीएनए भारतीय आहे. त्यांनी सांगितलं आमचा डीएनए आहे तो भारतीय आहे, मी भारतीय आहे. आज सुद्धा इंडोनेशियामध्ये अनेक मंदिरं आहेत, त्यांच्या नोटावर आपल्या गणपतीचं सुद्धा चित्र आहे. आपला भारत, आपली हिंदू संस्कृती केवढी महान आहे. आम्ही ही आजपर्यंत जपतो आहोत. गावोगावी वाड्या वाड्यामध्ये जपली जाते. ही हिंदू संस्कृती नष्ट करण्याचा फार प्रयत्न झाला. किती वर्षापूर्वी
1300 वर्षापूर्वी भारतावर आक्रमण झाली, त्याच्याही पूर्वी झाली, पण प्रकर्षण झाली ती 1300 वर्षापूर्वी. अनेक जणांनी आक्रमण केली, अनेकांनी आक्रमण केली. एवढे ते उन्मत्त झाले होते की भारतावर त्यांनी आक्रमण केले, भारताला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराजात, प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराजात, आक्रंदत होता परसिद्धीच्या दारात. धैर्य उतले होते परसेवेच्या मकात, आईच्या वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी तुम्ही हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ तुम्ही हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ. यमन इतके उन्मत्त झाले होते की भारतावर त्यांनी आक्रमण केले, प्रचंड आक्रमण केली. कुठून केली? इराण, इराक, अफगाणिस्तानातून, ग्रीस देशातून सिकंदर आला. त्या सिकंदरला पुरुरावा नावाच्या आपल्या राजकर्त्यानं पराभूत केलं. पण आम्हाला लहानपणी इतिहासात शिकवलं की पुरुरावा हा हरला, म्हणून आम्हाला सांगितलं जो जिता वही सिकंदर सांगितलं, पण जो जिता वही पुरुरावा आहे. इतिहास जर खरा वाचला असेल तर तो पुरुरावा आहे. आपल्या भारत देशातल्या राजकर्त्यानं झेलम नदी ओलांडून जो सिकंदर आत आला त्याला प्रचंड पराभवाचा सामना करावा लागला आणि तो परत ग्रीस देशाला गेला. भारतात सीमेवरून परतून गेला. झेलम नदी पाकिस्तानच्या सीमेवर आहे, तिथून परतून गेला. आम्हाला बराच इतिहास खोटा सांगितलेला आहे, बराच इतिहास खोटा सांगितला. प्रचंड आक्रमण झाली. 632 सालाते साधारण सुरुवात झालं. 732च्या काळापर्यंत 100 वर्ष छोटी छोटी आक्रमण झाली, पण मोठी आक्रमण झाली तर अब्दुल बिन कासिम नावाच्या एका 17 वर्षाच्या पोरानं खलिफाला, आपल्या खलिफानं पाठवला होता त्याला अफगाणिस्तानातून आक्रमणासाठी पाठवला. या खलिफा बिन कासिमनं भारतावर आक्रमण केलं. या बिन कासिमनं राजा दाहिर म्हणून होता, या दाहिरला ठार मारलं. या दाहिरनं पहिल्यांदा 2दा त्याचा पराभव केला, पण त्याला जिवंत सोडून दिलं. तिसऱ्या वेळेला त्याने आक्रमण केलं आणि तिसऱ्या वेळेला आक्रमण करून आपलेच काही लोक त्यांना फितूर झाले. परिणाम दाहिरचा पराभव झाला, दाहिर मारला गेला आणि तदनंतर त्याच्या 2 मुली होत्या, जयादेवी आणि परिमला देवी. ह्या 16-17 वर्षाच्या मुलींना घेऊन तो आपल्या खलिफाला द्यायला गेला. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं या खलिफाला तुला भेट आणले. अशा भारतातल्या कित्येक मुली, सुंदर स्त्रिया अशा कित्येक आपल्या भारतातून पळवून नेले नव्हे. भारतात ज्यावेळी त्यांचं ठाण मांडून होते त्यावेळी भारतातल्या सुद्धा लोकांना त्यांनी दिल्या जे परदेशातून आलेले होते त्या. पण ह्या 2 मुली हुशार होत्या. ह्यांनी त्या खलिफाला सांगितलं की आम्हाला त्यांनी इथं तुमच्या समोर तुम्हाला भेट देण्याकरता आणलंय, पण ह्या कासिमनं वाटेतच आमचा उपभोग घेतलाय. हे सांगितल्यावर त्याचं पित्त खवळलं आणि त्यांनी त्या कासिमला ठार मारला. 2 मुली आहेत, त्यांनी वीर शस्त्राशिवाय आपल्या वडिलांच्या वधाचा सूड घेतला. इतिहासामध्ये जर बघितलं तर अनेक स्त्रियांनी पराक्रम गाजवलेले आहे. कर्नाटकामध्ये चेन्नम्मा राणी होती. राणी लक्ष्मीबाई तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. राणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर, किती नावं घ्यावीत आपल्या इतिहासामध्ये. इतिहासामध्ये अनेकांनी आपले पराक्रम स्त्रियांनी गाजवलेले आहेत. त्या राजा दाहिरचा मुलगा बाप्पा रावळ यांच्याकडे आला 732 साली. बाप्पा रावळ यांच्याकडे आला आणि बाप्पा रावळ यांच्याकडे येऊन त्यांनी ते सांगितलं. त्यानंतर बाप्पा रावळनं
आपलं सारं सैन्य घेतलं, आजूबाजूच्या राजांना एकत्र केलं आणि आक्रमण केलं परकीय आक्रमकावर. आणि आक्रमण करीत करीत त्यांना इराण पर्यंत खेचून गेलं. केवढे पराक्रमी होते बघा. इराण पर्यंत ढकललं पुढे. अनेक पराक्रम गाजवले. त्याचा परिणाम असा झाला, त्यांनी एक संघटना निर्माण केली. जी संघटना निर्माण केली आणि त्या संघटनेमुळे 500 वर्षापर्यंत भारतावर कोणीही आक्रमण करू शकला नाही. ज्याने आक्रमण केलं त्यांचा पराभव झाला. एवढं स्थान 500 वर्ष त्यांनी निर्माण केलेली संघटना टिकली. त्यांचं नाव बाप्पा रावळ. खऱ्या भारताचे जर म्हणायचे झाले तर त्यांना पिता म्हटलं तर एक वेळ चालेल. त्यानंतर 1192 नंतर भारतावर अनेक आक्रमण. पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. त्यांचा सासरा होता, त्यांनी शत्रूला मिळाला. सासरा जावयाविरुद्ध शत्रूला मिळाला आणि तिथं पृथ्वीराजाचा पराभव झाला. हळूहळू अशीच आक्रमण होत गेली. त्यानंतर झाला तो अकबर आणि तिथून पुढे त्यांचे पाय रोवले गेले. अकबर भारतात आला. हा होता कुठचा होता, तुर्कस्तान मधला होता. हे सगळे बाहेरचे होते, भारतातले कोणी नाही. ह्या अकबरानं अनेक हत्या केल्या. अकबर द ग्रेट म्हणून पिक्चर काढला, अकबर द ग्रेट म्हणून सिरियल काढली आणि अकबर द ग्रेट म्हणून आम्हाला शिकवलं. पण अकबर द ग्रेट नाही होता तर तो एक मारेकरी होता. ह्या अकबर द ग्रेटनं आमच्या अनेकांच्या हत्या केल्या. राजस्थान मध्ये ती चितोड नगरी आहे, 16व्या शतकातली गोष्ट आहे ही. चितोड नगरी आहे. ह्या चितोड नगरीवर आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी अनेक स्त्रियांच्या हत्या केल्या. त्या चितोड नगरीवर झालेलं युद्ध होतं. ह्या उदयसिंह यांच्याबरोबर झालेल्या युद्धात उदयसिंहाचा पराभव झाला आणि अकबराचं सैन्य किल्ल्यात घुसलं. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या राजपूत स्त्रियांनी मोठा खंदक खणला आणि त्या खंदकात उड्या टाकल्या आणि आपल्याला जाळून घेतलं. का जाळून घेतलं जिवंतपणे? कारण त्यांनी आक्रमण केलं आहे ते कशासाठी केलं आहे? केवळ धन आणि पैशासाठी नाही. ज्या स्त्रिया सुंदर असतील त्यांना उपभोगण्याकरता. ज्या गरोदर स्त्रियांनी जोहार केला नाही, त्याला जोहार म्हणतात, तेवढी त्या जोहार केला नाही त्या गरोदर स्त्रियांच्या पोटावर त्यांचे सैनिक नाचले. एवढा मोठा संहार केला. त्यांना भरपूर प्रतिकार केला. अनेक आपल्या योद्ध्यांनी प्रतिकार केला. म्हणूनच पहिल्यांदाच म्हणालो, अनेकांनी रक्त सांडलं म्हणून आम्ही आज एक महोत्सव साजरे करू शकतो. थोडक्यात सांगत जातोय, शिवाजी महाराज त्यानंतर आपल्या महाराष्ट्राला लागले. ही सगळी जळ महाराष्ट्राला पोहोचली नाही होती तोपर्यंत. कारण बाहेरून येणारी सगळी आक्रमण ही राजस्थान, पंजाब, आताचा जो पाकिस्तान आहे, ह्या पाकिस्तान सगळीकडे होत होती. तिथंच ती थोपवली जात होती. आपल्या महाराष्ट्र ह्या प्रदेशाला तोपर्यंत ती आक्रमण येत नाही. मगाशी मी बाप्पा रावळ हे नाव सांगितलं. हे बाप्पा रावळ नाव अजूनही आहे. पाकिस्तानामध्ये रावळपिंडी नावाचं जे शहर आहे, या रावळपिंडी नावाच्या शहराला बाप्पा रावळ यांचं नाव आहे. हा त्याचा पुरावा आहे. तर आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला शिवाजी महाराज लाभले. शिवाजी महाराजांनी आपल्या राष्ट्राला हाक दिली, आपल्या मावळ्यांना हाक दिली, हाक दिली. त्यांचे वडील शहाजी राजा होते. या शहाजी राजांनी प्रयत्न 2-3 वेळा केले पण त्यांचे असफल ठरले. पण शहाजी राजांच्या पाठिंब्यावरच, जिजाबाईंच्या उपदेशावर शिवाजी राजांनी आपल्या हातात शस्त्र घेतलं. वयाच्या 16व्या वर्षी शपथ घेतली. रोहिणेश्वराच्या शिवलिंगावर आपल्या रक्ताची धार दिलेली प्रतिज्ञा केली की ह्या महाराष्ट्राला, या भूमीला मी स्वातंत्र्य मिळवून देईन, तिला मुक्त करीन परकीयांच्या हातातून. शिवाजी राजांनी महाराष्ट्रातल्या साऱ्या जनतेला, मावळ प्रांताला हाक दिली
हे मावळे होते, ते कोण होते? हो, अशिक्षित असले तरी काय चालते, पण राष्ट्राभिमान होता. आणि भारतभूमीला सुद्धा हाक दिली त्यांनी. त्यावेळी आपली भवानी माता, आपली भारतभूमी राजाला सांगते की मला या जोखडातून मुक्त कर. माझे साखर त्यांना बांधलेले आहेत परकीय गोष्टानं, दोन खंड बांधलेले आहेत, ते मुक्त कर. त्यावेळी शिवाजी राजांनी तिच्याकडे आशीर्वाद मागितला आणि साऱ्या माळावर प्रांताला हाक दिली, महाराष्ट्राम जागा होईल, महाराष्ट्र सगळे मावळे जमा झाले आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी. आणि आज आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपल्या भोवती असणारे सगळे किल्ले हे राजांनी मावळ्यांना दिलेली हाक, आणि मावळ्यांनी एकत्र येऊन आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या राज्यासाठी आपलं रक्त दिलं. हो, देशामध्ये आज रक्त दिलं, इतक्या लोकांनी दिलं, म्हणून आज आपल्या मायभगिनी आपल्या डोक्यावर लाल कुंकू लावू शकताय. नाहीतर आपल्या देशाची, आपल्या धर्माची, आपल्या मंदिराची काय अवस्था असली असती? आपली मंदिरं काय झाली असती? आज आपण देवळामध्ये पूजा करतो आहोत, ही कुणामुळे? राष्ट्रासाठी अनेकांनी आपले प्राण दिले. शिवाजी राजांनी दिलेच, किती लोकांनी दिली असतील? हो, किती नावं घ्यावी? राजा दाहीर, ललितादित्य, कुमार, नागा भट्ट, बाप्पा रावळ, अमरसिंह, त्याचप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण, राणा कुंभार, राणा हमीर, राणा मोगल, राणा लाखा, राणा चुंडा, एक सवेद लक्ष्मण सिंह, रतन सिंह, धर्मसिंह, शहाजी राजे, शिवाजी राजे, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, मोरारबाजी, शिवा काशी, बाजी पासलकर, नेताजी पालकर, फिरंगोजी नरसाळे, संभाजी महाराज, खंडो बल्लाळ, राजाराम महाराज, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, पहिला बाजीराव पेशवे, बाळाजी विश्वनाथ, चिमाजी अप्पा, माधवराव पेशवे, महाजी शिंदे, नाना फडणवीस, बापू गोखले, मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, भगत सिंग, सुखदेव, राजगुरु, बटुकेश्वर दत्त, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, सावरकर, किती नावं घ्यावी, किती नावं घ्यावीत आपल्या राष्ट्राकरता. अहो, सतत जरी 4 दिवस नावच वाचत राहिलं तरी सुद्धा आपला कागद कमी पडेल, वेळ कमी पडेल. कित्येक नावं इतिहासात लिहिली गेली आहेत, कित्येक नावं इतिहासात लिहिली गेली नाही. या सगळ्यामुळे आपण आज टिकून आहोत. आज आपली मंदिरं टिकून आहेत. आज आपल्या राष्ट्रासाठी सगळ्यांनी प्राणार्पण केलं. जीवनात हे
सगळं घडवलं हे यांच्यामुळे घडलं नाही. संस्कृती टिकवली, धर्म टिकवला, परकीय आक्रमण झाली. या परकीय आक्रमणाने काय केलं? परकीय आक्रमकांनी काय केलं तर आम्हाला लुटलं. आमची धन संपत्ती होती, ती किती होती धन संपत्ती? हो, आज आपल्या ती जर लुटलेली संपत्ती नसती तर आज आपल्या माय भगिनीच्या अंगावर 4-4, 5-5 किलो सोनं प्रत्येकाच्या अंगावर असतं. एवढी आपली भारत देशाची समृद्धी होती. देवगिरीचा जो किल्ला होता त्याच्या बाबतीत वर्णन आहे की सोन्याचा ढोर निघत होता, अशी आपल्या महाराष्ट्र आपल्या देशाची ख्याती आहे. समृद्ध देश आहे. जगामध्ये समृद्ध देश कुठला असेल तर तो भारत. म्हणून सगळीकडून आक्रमण झाली ती भारतावरच झाली. आपला धर्म खरा कसा आहे? कोणी म्हणतं हवन आणि यज्ञ करून काय मिळणार आहे? या यज्ञामध्ये घातलेल्या आहुतीपासून जो धूर निर्माण होतो, ह्या धुरातून असणारं सगळं प्रदूषण दूर करण्याचं सामर्थ्य त्या धुरामध्ये आहे. यज्ञामध्ये घातलेली आहुती ही देवतांपर्यंत पोहोचते. ब्राह्मणाच्या मुखात घातलेलं अन्न हे देवतांपर्यंत पोहोचतं. गाईला दिलेला गोग्रास हा खऱ्या अर्थानं देवतांपर्यंत पोहोचतो. आपल्या धर्मामध्ये गाय जी आहे ह्या गाईला देवता म्हणतात. 36 कोटी प्रकारचे देवता त्या गाईच्या अंगामध्ये आहे. पायामध्ये गंगा यमुना आहे, शिंगामध्ये इंद्रादी देव आहे, ललाटामध्ये महादेव आहे, शिरामध्ये विष्णू आहे आणि मुखाच्या अग्रभागावर ब्रह्मदेव आहे. गाईचं महात्म्य या गाईला मानली आहे. ज्याप्रमाणे आईचं दूध श्रेष्ठ आहे त्याचबरोबर गाईचं दूध आहे, आणि ते सुद्धा संकरित नव्हे, शुद्ध गावठी गाईचं दूध आहे. एवढी महती आहे. गो हत्या जर केली असेल तर गो हत्येला दुसरं ते पाप धुवून काढायला दुसरा कुठलाही आपल्या धर्मामध्ये मार्ग सांगितलेला नाहीये. तेव्हा प्रत्येकानं गो संवर्धन करणं महत्वाचं आहे. गाय कुठचीही कसायला द्यायची नाहीये. प्रत्येकानं आपली गाय राखायची आहे. आणि जर ती गाय राखली असेल तर संपूर्ण भूमी, ज्या वेळेला आपल्या भूमीवरची गाय नष्ट होईल त्यावेळेला आम्ही सुद्धा नष्ट होऊ. गाईच्या गोमूत्रामध्ये कॅन्सर दूर करण्याचं सामर्थ्य आहे. गाईच्या दुधामध्ये असणारे व्हिटॅमिन्स कुठच्याही तुपामध्ये असणारे कुठचेही व्हिटॅमिन्स कुठच्याही पदार्थात नाहीये. आपल्या देशामध्ये आपल्या धर्मामध्ये काय सांगितलंय ते हे सांगितलंय. आपली ही संस्कृती आहे ही सांगतीये. आपण जे करतो आहोत, डोक्याला आपण कुंकू लावत आहात, या कुंकुमामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. हा कुंकू इथं लावल्यामुळे मेंदूची गती ही जलद होते आणि शांतता, मानसिक स्थैर्य लागतंय. मेंदू कंट्रोल मध्ये राहतोय. हातामध्ये आपण काकणं घालतो आहोत, त्या काकणांच्या घर्षणानं आपल्या गर्भाशयावर परिणाम होतोय, मेंदूवर परिणाम होतोय. विवाहित स्त्रिया असतात त्यांनी वेढणं घालावी. ही वेढणं घातल्यामुळे काय होतं तर गर्भाशय सुरक्षित राहतो. पूर्वीच्या काळामध्ये हातामध्ये काकणं, पायात वेढणं, कानामध्ये केसामध्ये फूल माळत हे सगळे उपचार पाळत होते आणि म्हणून पूर्वी सिझरिन होत नाही होतं. आता हे पाळण्याचं बंद झालं, त्याचे परिणाम आपणच भोगतो आहोत. पण आपण मात्र काय ती जुनी लोक घालतात, काय जुनी करतात, ती त्यांना काय शिकलेली आहेत का? त्यांनी काय डिग्र्या घेतल्या आहेत का? त्यांनी कुठच्या डिग्र्या घेतल्या आहेत असं म्हणून आपण झिडकारून जे टाकतो त्याच्यामध्ये विज्ञान आहे. पूर्वीच्या आपल्या ऋषी मुनींनी जे जे लिहिलंय, जे जे सांगितलंय ते आपल्या शरीरासाठी, आपल्या वातावरणासाठी, सगळ्यासाठी उपयोगी सांगितलेलं आहे. अंगावर घालण्याचे दागिने सुद्धा का सोनं सांगितलंय? ह्या सगळ्याला कारण आहे. सोनं अंगावर झिजलं पाहिजे.
लहान मूल असतं त्याला सुवर्ण गुटिका घालतात, सुवर्ण प्राशन म्हणतात. ते का? सुवर्ण सुद्धा पोटात गेलं पाहिजे एवढं आपल्या पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनींनी सांगितलंय. आज आपण हे जे काही प्रकार झाला वगैरे करतो आहोत हे आपल्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी करतो आहोत. देवतांची कृपा राहावी आणि आपण ही संस्कृती करतो आहोत. हे सगळं कशासाठी करतो आहोत? हे सगळं करतो आहोत ते आपल्यासाठी करतो आहोत, दुसऱ्यासाठी कधी करत नाही हो. आपल्या देशामध्ये हे सांगितलंय आणि कुठल्याही धर्मामध्ये असं सांगितलेलं नाही. आपल्या देशामध्ये जे अनेक सांस्कृतिक प्रकार आहेत प्रत्येक राज्यामध्ये वेगळे आहेत. इथून जवळ गोव्याला गेलात तर वेगळे आहे. कर्नाटकामध्ये यक्षगान हा तो कर्नाटकामध्ये असलेला तो नाट्य प्रकार तो मूळ आहे. त्याच्यापासून दशावतार ही कला आपल्या सिंधुदुर्गामध्ये आली. सिंधुदुर्गामध्ये दशावतार कला झाली आहे आणि ह्या कलेनं आज आपली संस्कृती जपून ठेवली आहे. मूळभूत पुराण, जी पुराण आपल्याला माहित नाही ती सुद्धा पुराण नाट्य स्वरूपात दाखवून आपल्या समोर सादर सगळे दशावतारी कलाकार करतात. रात्रंदिवस जागरण करतात. आपल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक मंदिरामध्ये ही कला सादर होते. हे काय? त्यामध्ये जे सांगितलेलं जातं, दशावतारी कलाकार जो राजा राजनीती बोलतो तो काय बोलतो, राणी काय बोलते, पत्नीनं कसं राहावं, पती येत असताना पती आल्यानंतर आपल्या महानी आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्यांच्याशी कसं वागावं हे ही राणी सांगते. आपली संस्कृती सांगते. प्रजेचं रक्षण कसं करावं, प्रजेसाठी कसं करावं, नियोजन कसं करावं हा राजा आपल्याला दशावतारातला सांगतो. सगळं पुराण आहे. हे जी पुराण आहेत ही पुराण खऱ्या अर्थानं आपल्या दशावतार कलेतून इथं ठेवली जातात. आणि जुने जे दशावतार होतं तसंच आता पुढेही राहील. त्याच्यात काही पुराणाला बदल न करता, बदल न देता पुढे असं दशावतार राहील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. कारण जे बदल घडतायत ते बदल घडू नये